कायदा सुव्यवस्था दुर्दैवी आहे, कारण हेच काल पण मी एक्सच्या माध्यमातून सांगितलेलं आहे की आपल्या शहरामध्ये असेल, आपल्या राज्यामध्ये असेल, कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती ही बिघडत चालली. दिवसेंदिवस आपण पाहतोय, मग ते सेलिब्रिटीजवर असो किंवा सामान्य नागरिकांवर असो, काही काही केसेस बाहेर येत नाही. जसं आता आपण पाहिलं असेल हिट अँड रनचं पुढे काय झालं, हिट अँड रन केसचं 2-3 दिवस खूप सगळीकडे आलं, मग पुढे काय झालं, बीडची जी परिस्थिती झालेली आहे किंवा परभणीत जे झालं, मला वाटतं हे राज्यातली कायदा सुव्यवस्थेची जी परिस्थिती आहे ती खराब होत चालली आहे, हे मोठं लक्षण आहे. खरं तर काही दिवसापूर्वी सामनातून देवेंद्र फडणवीस हो, पण जे चांगलं असेल त्याला चांगलं बोलायला पाहिजे, जे चुकीचं त्याला चुकीचं बोलायच पाहिजे ना. ह्यालाच तर लोकशाही बोलतात. आणि विरोधी पक्ष असताना आमची जबाबदारी अजून मोठी आहे की जे चाललं आहे ते सरकारच्या डोळ्यासमोर आणून दाखवायला लागतं. मंत्रिमंडळ विस्तार झालेला आहे, कित्येक दिवस उलटले तरी पालकमंत्री अजून कुठेही जिल्ह्याला सापडले नाही आहेत. हे पालकमंत्री की अजून कुठच्या मंत्र्यांनी काही कारभार सुरू केलाय की नाही, कारण तसं पाहायला गेलं तर एकंदरच नुसतं त्या तिघांमध्ये 3 पक्षांमध्ये तू मैमे आतल्या आत चालू असते, पण पुढे काय काम होत आहे का? आणि जर काम होत असतं तर आज आपल्या राज्याची परिस्थिती अशी नसती. आज आपण बघा ना, मुंबईमध्येच बघा, आजचा ट्रॅफिक किती भयानक आहे. पूर्ण हायवे भरलेलेच सगळे, कुठे काही शासन म्हणून काही दिसतंय का? हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.